जेवण बघून, हे सीट्स बघून खरं सांगू मला असं वाटतच नाही की मी रेल्वेमध्ये प्रवास करतोय. मला एकदम असं विमानात बसल्यासारखी फिलिंग यायला लागली. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आज आलेलो आहे मुंबईमध्ये आणि आज आपण एक खास जर्नी करणार आहोत, ती म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसची. त्याचं इनॉग्रेशन कालच झालेलं आहे 10 फेब्रुवारी 2023ला आणि आज जो प्रवास करतो मी तो करत आहे 11 फेब्रुवारी 2023ला. भरपूर मजा येणार प्रवासामध्ये, कारण मी पहिल्यांदाच त्या ट्रेनने प्रवास करतोय. कशी आहे काय आहे मी पण एक्सायटेड आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूप खास असणार आहे आणि तो मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आता गाडीचा टायमिंग आहे आपला 4:05. बाकी गाडी सोलापूरपर्यंत कशी जाणार आहे, कुठे कुठे स्टॉप आहे, तुम्हाला ते सगळे ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे आतापर्यंत मी जी गाडी बघितली होती फक्त यूट्यूबवरती आणि न्यूजमध्ये, आणि आता तुम्ही माझ्यासमोर बघा. पहिल्यांदा मी प्रत्यक्षात बघतोय गाडी आणि तुम्ही बघू शकता की गाडीची क्रेज किती लोकांमध्ये, प्रवाशांमध्ये. सगळेजण प्रत्येकजण सेल्फी घ्यायला लागले त्याच्याबरोबर. तर चला गाडी निघायच्या, नाहीतर गाडी जायची निघून, आपण बसायची इथंच. तर आपला C3 क्लास आहे, बघूया कुठे आधी. बाकी मग अरे बापरे, C14 आहे. मला वाटतं बाहेरून जाण्यापेक्षा आतून जाऊया. अशी आहे ट्रेन आतमधून. आपला CCमध्ये आपला पण असाच क्लास आहे CCवाला, आणि याच्यामध्ये 2 क्लास आहेत, CC आणि EC. एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास आणि CC म्हणजे फक्त चेअर क्लास. त्याचा फेअर वगैरे तुम्हाला मी सांगेल काय आहे तो. पहिला आपलं सीट शोधूया, आज सीटमध्ये बसूया आणि मग पुढच्या गोष्टी बोलूया. फूड वगैरे सगळं घेतात आहेत. आत्ता जे आपण क्लासमध्ये आलो, ही चेअर्स आहेत, हे आहेत एक्झिक्युटिव्ह क्लासचे. याचा फेअर तुम्हाला ऑलमोस्ट CCच्या डबल आहे, म्हणजे चेअर कारच्या डबल पडतं. तर मी आता एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासमध्ये बसलेलो आहे. इथं फूड रेस्ट दिलेलं आहे, तुम्हाला जेवणासाठी टेबल दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फक्त तुम्हाला 4 चेअर्स एका लाईनीमध्ये असतात, म्हणजे इकडे 2 आणि इकडे 2. कारण की मी हे तुम्हाला आता का दाखवून देतोय की हा आपला क्लास नाही आहे, CCमध्ये आपलं सीट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच दाखवून देते. आपल्याला पुन्हा इथं येता येईल का नाही मला माहिती नाही, म्हणून तुम्हाला ही सगळी माहिती इथं देतोय मी. हे बघा, इथं तुम्हाला चार्जिंगसाठी पॉईंट दिलेले आहेत. तुम्ही लॅपटॉप पण चार्ज करू शकता, मोबाईल चार्ज करू शकता. आता खाली घ्यायचं आहे आणि तुम्हाला फूट रेस्ट नको असेल तर असं करून हे दाबायचं. एक्झिक्युटिव्ह क्लासचं जेवढं शक्य तेवढं मी आता दाखवलेलं आहे. बाकी आता CCमध्ये जाऊया आपण आपल्या चेअर कारमध्ये, कारण की आपलं सीट तिकडे आहे. आणि ह्या पूर्ण ट्रेनमध्ये फक्त 2 जे आहेत ते आहे एक्झिक्युटिव्ह क्लास, बाकी सगळे चेअर कार आहेत. तर हा आला आहे आपला C3 क्लास. सीट आहे 59, तर सीट 59. वॉशरूमचं पण दिलेलं आहे इंडिकेटर तुम्हाला, एंगेज कोणतं आहे, अनएंगेज कोणतं आहे. आता हा एंगेज आहे इकडचा डाव्या हाताचा, आणि उजव्या हाताचा बघू शकता इथं ग्रीन आहे, म्हणजे इथं कोण नाही आहे बाथरूममध्ये. बसण्याची व्यवस्था आहे ती 3/2ची आहे, बघू शकता इथं 3/2. आणि इथं पण सेम तसंच आहे पूर्ण. लगेजसाठी तुम्हाला लगेज दोन्ही साईडला लाईट आहे, ही टचवरती टच. ॲटोमॅटिक डोअर आहेत हे बघा. आणि आता गाडीचा टाईम झालेला आहे, त्याच्यामुळं डोअर क्लोज झालेले आहेत. इथं पण CCTV कॅमेरा आहे आणि आतमध्ये पण आहेत. आतमध्ये कोचमध्ये 2 CCTV कॅमेरे असतात. गाडी निघते आता आणि टाईम बघा तुम्ही, 4:08 झालेत. गाडी 3 मिनटं लेट आहे गाडी. आपल्याला आता बघा तुम्ही इथं पाणी बॉटल देतं ते सगळ्यांना. हे आपलं वेलकम ड्रिंक पाणी बॉटल एक. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची असेल तर नंतर याच्यानंतर तुम्हाला 15 रुपये पे करावे लागतील. ही तुम्हाला तिकिटामध्ये इन्क्लूड आहे. इंग्लिश आणि मराठी तुम्हाला 2 प्रकारचे न्यूजपेपर वाचायला भेटणार आहेत या गाडीमध्ये. तुमची चॉईस, तुम्हाला कोणता वाचायचा आहे. मला इंग्लिशमध्ये अजून तरी काय एवढा इंटरेस्ट नाही आहे, पण घ्यावं लागणार आहे. एक वॉशरूम दाखवतो मी, जे की फर्स्ट डब्यामध्ये असतं आणि डायरेक्ट शेवटच्या डब्यामध्ये असतं. ते बघून या आता तुम्ही. हे तुम्हाला राऊंड शेपमध्ये दिलेलं आहे बघा नाही. आता तुम्हाला स्पेस दाखवता याचा कसा आहे ते बघा. तर असं लावायचं आणि तर हे बघा एवढासा स्पेस आहे याच्यामध्ये. इंग्लिश टॉयलेट आहे. इथं तुम्हाला सोप दिलेला आहे
हात धुण्यासाठी सोप पण आहे आणि प्रेस करून पाणीने हात तुम्ही धुवू शकता. तर तुम्हाला म्हणलं ना मी की मला म्हणजे समजत नाही आहे, मला काय काय दाखवतो तुम्हाला. आज जसं फिरतो तशी मला माहिती मिळते, जेव्हा तसं तुम्हाला दाखवते मी. तर हे बघू शकता इथं एवढं आहे. आणि तुमच्याकडे जर बाळ वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सुविधा दिलेली. तुम्ही लहान मुलाला इथं ठेवू शकता त्याला. आता हे तुम्हाला मी डब्यामध्ये दाखलं, पहिल्या आणि शेवटच्या डब्यामध्ये तुम्हाला असे वॉशरूम भेटणार आहे. तर आता ह्याला आहे दादर जंक्शन. तुम्ही बघू शकता बाहेर लोकांची गर्दी. ओ भाई साहेब, एकच नंबर. मगापासून मी पुशबॅक कसं करायचं सीट ते शोधत होतो, पण शेवटी शोधता शोध लावलाच मी. आता हे बघू शकता इथं बटन दिलेलं आहे तुम्हाला. हे असं बटन दाबायचं आणि पुशबॅक. एवढं पुशबॅक होतं हे. पण एक्झिक्युटिव्ह क्लास याच्यापेक्षा जास्त होतं थोडा. फक्त एवढंच फरक, जास्त काय नाही आहे. स्पेसचा फरक आहे, फक्त स्पेस जास्त आहे त्याच्यामध्ये आणि कम्फर्टेबल जास्त आहे. तर हे आपलं स्नॅक्स आले. आता 10 क्रॉस होते आधी कल्याण जंक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय काय मिळाले ते तुम्हाला रिव्ह्यू देतो मी फूडचा. आता इथे फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट आहे गाडीचा आणि डायरेक्ट मग पुणे जंक्शन. गाडीचा कल्याण स्टेशनला येण्याचा ऑफिशियल टाईम आहे 4:53 आणि आता टाईम बघा झाले 4:57. गाडी निघते आता आपली कल्याण जंक्शनमधून आणि टाईम झाला आहे 4:59. आपल्याला स्नॅक्समध्ये काय मिळालं आहे ते बघूया. तर इथं बघू शकता तुम्ही आहे चना, हल्दीरामचा चना भेटला आहे, ॲपल ज्यूस, 2 वडे दिलेले आहेत, कॅपिचिनो आहे, केचप, ते मिक्स करून घ्या. या तर हॉट वॉटर पण आपण टाकलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. टेस्ट करूया आपण याची टेस्ट कशी आहे. सगळी टेस्ट दाखवतो मी तुम्हाला. पहिलं कॉफी आपली गरम आहे, ती गरम कॉफी पिऊन बघूया. त्यांची टेस्ट बघूया आपली कशी आहे. मस्त. हा प्रवास नाही विसरणार मी कधी आयुष्यात. हा जो एक्सपिरियन्स आहे, हा जो अनुभव आहे ना, पहिला अनुभव असतो. आता याच्यानंतर मी किती जरी वंदे भारतमध्ये प्रवास केला ना, असा जो अनुभव आहे तो मला येईल का नाही मला माहिती नाही, पण हे कधी विसरणार नाही. कल्याणमधनं आपण तर निघालेलो आहोत. मी माझा फूडसुद्धा एन्जॉय केलेलं आहे. खूप छान होतं, म्हणजे मस्त वाटलं. आणि प्राईस जी आहे ती फूड इन्क्लुडेड आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑप्शन येतं 1100 जे तिकीट आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये मला वाटतं की फूडचं वगैरे नव्हतं, म्हणजे फक्त स्नॅक्स होतं वाटतं. आणि जे फूड आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी प्राईस लागते. जसं मला 1300 रुपये तिकीट पडलं याचं. आणि जे नॉर्मल आहे ते त्याच्यामध्ये फक्त स्नॅक्स आहे वाटतं. जेवढी माझी कॉस्टिंग आहे तिकीटाची ती कशी डिवाईड झाली ते तुम्हाला सांगतो मी. माझं बेस फेअर जे आहे ते आहे 774 रुपये. रिझर्वेशनचे चार्जेस आहेत ते लागले आहेत मला 40 रुपये. सुपरफास्ट चार्जेस आहेत 45 रुपये. GST 43 रुपये. केटरिंग चार्जेस 308 रुपये. टोटल 1210 रुपये. आणि मी IRCTCवरनं तिकीट बुक केलं होतं, त्याचे वेगळे काही चार्जेस प्लस इन्शुरन्स वगैरे असं काय माझं 1300 रुपये तिकीट पडलं मला. तर हे झालं आपलं CCचं चेअर कारचं तिकीट फेअर झाला. आणि तुम्हाला आता मी एक्झिक्युटिव्ह क्लासचा तुम्हाला तिकीट फेअर सांगतो कसं आहे. त्याचं बेस फेअर आहे 1589 रुपये. त्याचे रिझर्वेशन चार्जेस आहेत 60 रुपये. सुपरफास्ट चार्जेस आहेत 75 रुपये. GST आहे 87 रुपये. आणि केटरिंग चार्जेस आहेत 369 रुपये. आणि त्याची टोटल फेअर होते 2180 रुपये. तर आपलं घाटामध्ये साधारण गाडी एक 50, 60, 70च्या दरम्यान चालते. म्हणजे 70ला तर गेली नाही अजून गाडी, पण 62पर्यंत तर मॅक्झिमम गेलेली आहे घाटामध्ये.
आता तुम्ही स्पीड बघा इथं समोर माझ्या किती दिसतंय. आता 59च्या स्पीडने आपली गाडी घाटामधून चाललेली आहे. ह्या गाडीचा प्रॉब्लेम एकच आहे की तुम्हाला खिडकीवरून हात बाहेर काढून असं मस्त गार हवेचा आनंद घेता येणार नाही आहे आणि तुम्हाला दरवाजात बसून प्रवास करता येणार नाही आहे. एवढाच फक्त तुम्हाला तोटा आहे गाडीचा. बाकी फूड वगैरे एन्जॉयमेंट जे आरामदायी प्रवास याच्याबद्दल काहीच वांधं नाही. पण जे तुम्ही थंड हवा फील करत होता अगोदरच्या ट्रेन्समध्ये ती थंड हवा तुम्हाला ह्याच्यात भेटणार नाही. याच्यात जनरेट केलेली थंड हवा तुम्हाला भेटणार आहे. बाकी तुम्हाला दरवाजात उभा राहता येईल पण दरवाजा उघडून बसता येणार नाही. फक्त आपण असं डोकून बघू शकतो पण बाहेर हात बीत तोंड बिन बाहेर काहीच करू शकत नाही आपण. तर आपण नॉर्मली आपलं स्पीड बघूया गाडीचं किती आहे. तर तसंही आता अंधार पडत आलं आहे. जेवढं शक्य तेवढं मी तुम्हाला आत्ताच कवर करून घेतो आहे कारण की पुढं अंधार पडल्यावरती मग बाहेरचं दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. समोर आहे तो आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवे. बघू शकता इथं गाड्या सगळ्या एक्सप्रेसवेवरती. तिकडून सुद्धा ही वंदे भारत दिसत असेल एकदम. आणि काय यार इथं बनवा लागलाय राव शीट. आणि टाईम टू टाईम अशी गाडीसुद्धा क्लीन करतात. आपली सगळी गाडी तर इथेच रिकामी झालेली दिसते आहे. बघू शकता तुम्ही सीट्स किती रिकामे झालेत. तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता की ज्या साईडला प्लॅटफॉर्म आहे त्याच ठिकाणाचा दरवाजा उघडा जातो. आता हे बघा इकडचा क्लोज आहे आणि इकडचा ओपन झालेला आहे. तसं म्हणायला गेलं तर मी गाडी इथूनच बोट करू शकलो असतो. इथूनच मी गाडीमध्ये चढू शकलो असतो पण इथं बघितलं तुम्ही आता अंधार झालेला आहे सगळा. त्याच्यामुळं काही दाखवता आलं नसतं आणि ब्लॉगचा काहीच उपयोग झाला नसता. त्यामुळे मग मुंबईवरून सोलापूरसाठी तिकीट बुक केलं. पुण्यावरून मुंबईला गेलो आणि मुंबईनंतर आता मी सोलापूरला निघालो आहे आणि आपण एकदम परफेक्ट टाईममध्ये पोहोचलेलो आहे. गाडीचं इथं पोहोचण्याचा टाईम होता तो होता 7:10चा आणि बघू शकता इथं 7:10 झालेत बरोबर. आपल्या गाडीचा जो ट्रेन नंबर असणार आहे CSMT वरून सोलापूरसाठी तो असणार आहे 22-22-5 आणि तोच सोलापूरवरून CSMTसाठी असणार आहे 22-22-6. मुंबई CSMT वरून पुण्यासाठी तिकीट असणार आहे CC क्लासचं 660 रुपये आणि तेच तुम्हाला एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट असणार आहे 1270 रुपये. इथून गाडीचा ऑफिशियल टाईम आहे निघण्याचा 7:15. अजून 3 मिनटं बाकी आहेत आपल्या गाडीला निघण्यासाठी. आणि आता याच्यानंतर आपला जो स्टॉप असणार आहे तो असणार आहे डायरेक्ट कुर्डवाडी. तुम्ही विचार करू शकता डायरेक्ट कुर्डवाडी. सगळ्या ज्या एक्सप्रेस आहेत ना आत्तापर्यंतच्या त्या सगळ्या दौंडमध्ये थांबतात गाड्या. पण ही गाडी दौंडमध्ये सुद्धा थांबणार नाही आहे. डायरेक्ट कुर्डवाडीला थांबणार आहे. भाई भारी एकच नंबर. ते बंद होणार आहेत बरोबर. हे बघा 7:15 बरोबर दरवाजे बंद झाले परफेक्ट टायमिंगला. आता गाडी सगळी रिकामी झालेली आहे. तर आपल्याकडे आता रिव्ह्यू घेण्यासाठी त्यांचा स्टाफ आला होता वंदे भारत एक्सप्रेसचा. तर आपण रिव्ह्यू दिलेला आहे. हे बघा तुम्ही मी सगळ्याला व्हेरी गुड देऊन टाकलं आहे कारण की सगळ्याच गोष्टीमध्ये एकदम टॉपमध्ये स्वच्छता वगैरे होती. मी जेवढा आता प्रवास करतो आहे त्याच्यामध्ये मला सगळ्या गोष्टी आवडल्या. त्याच्यामुळे मी 10 पैकी 10 देऊन टाकले. व्हेरी गुड. वंदे भारतसाठी एक लाईक. या ठिकाणी तुम्हाला स्पीड दिसतंय गाडीचं 107 आणि आता सोलापूरला चालली CSMT वरून गाडी सोलापूरला चालली ते दिसतंय. तर हे आत्ता आलेलं आहे आपलं जेवण आणि मी व्हेज ऑर्डर केली होती. म्हणजे तिकीट जेव्हा आपण बुक करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतं व्हेज नॉनव्हेजचं. तेव्हा तुम्ही ठरवू शकता तुम्हाला व्हेज घ्यायचं आहे का नॉनव्हेज घ्यायचं आहे. पाणी बॉटल आणि जेवण भेटलेलं आहे. आता याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. ही आहे पनीरची भाजी, डाळ, भात, दही, हे आहे लोणचं, इथं सॉल्ट आहे, चपाती. तर चपात्या किती दिल्यात 1 आणि 2 चपात्या मिळालेल्या आहेत. पनीर बघूया. पनीर पण एकदम सॉफ्ट आहे मस्त एक नंबर. डाळ बघूया. डाळ बघू शकता इथं घट्ट आहे आणि एकदम असं पातळ काय वाटत नाही आहे. डाळ टेस्ट करूया. मस्त 10 of 10 आपल्यातर्फे 10 of 10. तर या मग जेवण करायला वंदे भारतमध्ये जेवण करूया
आणि बघूया आता गाडी आपली डायरेक्ट कुर्डवाडीमध्ये थांबणार आहे, त्याच्यामुळे काय विषयच नाही मध्ये उतरायचा दुसरं काय दाखवण्याचा. आणि तसंही बघू शकता किती अंधार आहे, फक्त जे काय होतं ते रिफ्लेक्ट होतं आपलं. तर कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओ व्लॉग कसा वाटतं आहे? एक लाईक तर नक्कीच बनतो राव, वंदे भारतसाठी तर नक्कीच बनतो. जेवण बघून, हे सीट्स बघून खरं सांगू मला असं वाटतच नाही की मी रेल्वेमध्ये प्रवास करतो आहे. मला एकदम असं विमानात बसल्यासारखी फिलिंग यायला लागली. खरंच मी सोलापूरला चाललो आहे का, मला विश्वास बसणार आहे का कुठं दुबईला चाललो आहे असं वाटायला लागलं मला आता. हे बघा माझं गाव क्रॉस करतो आता आपण. हे आहे जेऊर, दिसत असेल तुम्हाला, हा गेलं स्टेशन. तर आत्ता आपण आलो आहोत कुर्डवाडीमध्ये, जे की दादर, कल्याण, पुणे, त्याच्यानंतर डायरेक्ट कुर्डवाडीमध्ये आलेलो आहोत. आणि हिचं ऑफिशियल टाईम आहे 9:36चा, पण गाडी आलेली आहे 9:23ला. तर बघू शकता कुर्डवाडी जंक्शन. तिकीट फेअरचं सांगायचं झालं CSMTमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून तुम्हाला कुर्डवाडीपर्यंत तिकीट पडणार आहे CC क्लासचं 1110 रुपये. आणि तेच एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट आहे 2160 का 2110च्या आसपास काहीतरी तिकीट आहे. गाडी बिफोर टाईम आलेली आहे, त्याच्यामुळे बहुतेक जास्त वेळ थांबलेली, कारण की फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट होता इथं कुर्डवाडीमध्ये. तर बघू शकता आणखीन गाडी थांबलेली, पुढं जाता येईल का नाही माहिती नाही मला. गाडी आलेल्या काय आपल्याला व्यवस्थित बघता आली नव्हती, पण आत्ता आपण बघू शकतोय. फोटो वगैरे काढतात आहेत. सगळ्यांनाच उत्सुकता आहे गाडी कशी आहे नक्की वंदे भारत एक्सप्रेस ती बघण्याची. आणि बघू शकता की इथं तुम्ही लहान मुले वगैरे सगळे चाललेले आहेत आणि सगळेजण फोटो काढतात आहेत. आणि जास्त वेळ थांबली गाडी इथं. ॲक्च्युली टायमिंग हिचा फक्त 2 मिनिटाचा इथं थांबण्याचा, पण बऱ्याच वेळ झालं थांबली गाडी. ओके, तर पुन्हा आपण जर्नी आपली स्टार्ट करूया. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट गाडी सोलापूरमध्ये थांबणार आहे आणि आपलं ते शेवटचं स्टॉप असणार आहे. अपेक्षा करतो की जेवढी शक्य होती तेवढी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ह्या गाडीविषयी. आणखीन जर काय राहिलं असेल तर परत कधी आपली वंदे भारतची जर्नी झाली, प्रवास झाला तर नक्कीच आपण ती कव्हर करूया. तर आता जाऊया आतमध्ये. बराच वेळ भेटला आपल्याला गाडीबरोबर वेळ घालवण्याचा. मला माहिती पण नव्हतं भेटेल का नाही, हा विचार केला नव्हता मी की पुढं येऊन फोटो वगैरे काढता येतील मला. फायनली पण झाले, जे बंद झालेत आणि गाडी निघते आता आपली. आता टाईम झाला 9:38 कुर्डवाडी जंक्शन. तर आपण आता सोलापूर स्टेशनला पोहोचतोय. पोचला आहोत आपण आपल्या शेवटच्या स्टॉपला सोलापूरला. गाडी बरोबर 10:35ला आली होती, पण तिला प्लॅटफॉर्म मिळत नसल्यामुळे अगोदरच थांबली होती गाडी. आणि आता ही जी गाडी आहे हीच गाडी रिटर्न सकाळी 6:05 सोलापूरमधून निघेल आणि 12:35 तुम्हाला मुंबईला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सोडेल. तर हा होता आजचा आपला प्रवास मुंबईपासून ते सोलापूरपर्यंत. कसा वाटला तुम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. टेक केअर.